श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवर वाहण्यात येणाऱ्या अर्थात अर्पण करण्यात येणाऱ्या व या वस्तू कधीही कुणाकडून घेऊ नये व कुणाला देऊ नये. पहिली वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र. दुसरी वस्तू आहे शिवपिंडीवर वाहण्यात येणारे दूध किंवा पंचामृताचे सामान अर्थात दूध, दही, मध, साखर, तूप या वस्तू. याचबरोबर शिवपिंडीवर वाहण्यासाठी आपण शिवामूठ वाहण्यासाठी वापरतो ते म्हणजे तांदूळ, गहू, मूग आणि तीळ. हे इतरांना दान करायचे नाहीत किंवा इतरांना द्यायचे नाहीत किंवा आपण इतरांकडून फुकट घ्यायचे नाहीत. पिंडीवर वाहण्यात येणाऱ्या या वस्तू आपण इतरांकडून मागून किंवा फुकट घेऊन किंवा उधार घेऊन त्या शिवपिंडीवर व्हायच्या नाहीत. ज्या काही वस्तू तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करणार आहात किंवा ज्या शिवमुठी तुम्ही वाहणार आहात शिवपिंडीवर, त्या प्रत्येक वस्तू ह्या आपल्या मेहनतीच्या आपल्या पैशाच्या असाव्यात. कुणाकडूनही फुकट घेतलेली असू नये.